नमस्कार मंडळी, कसे आहात? आज मी गुरुनाथ सामंत यांच्या प्लीज या कविता संग्रहातली कृपया ही कविता वाचवणार आहे. नीट लक्ष देऊन ऐका. कवितेचं शीर्षक आहे कृपया. कवितांचा कुंटणखाना चालवत नाही मी. कृपया दार ठोठावून दर विचारू नका. कवितेच्या पायात चाळ बांधून तिला बोर्डावर नाचवत नाही मी. कृपया तिच्यावर दौलत जादा करू नका. माझी कविता एखादी कॉलगर्ल नाही, पैसे मोजून तुमच्या खाजेला लाज विकणारी. कृपया फोन करून तिला वाटेल तेव्हा बोलावू नका. माझी कविता एखादी असहाय्य स्त्री नाही, उठावं सुटावं आणि तिला बलात्कारावं. कृपया वखवकल्या नजरेनं तिला न्याहाळू नका. माझी कविता एखादी अडली नडलेलीही नाही, 2 वेळच्या घासासाठी आपला घास तुम्हाला घेऊ देणारी. कृपया तिला वेठीला धरू नका. माझी कविता सर्व शोषितांचा सल काळजात वागवीत स्वतःलाही त्यात जमा करू पाहते आहे. कृपया तिच्या निमूट सहाण्याला कायम गृहीत धरू नका. क्या बात आहे. कवितेबद्दलचे हे विचार गुरुनाथ सामंत यांचे अप्रतिम. मला खूप आवडते ही कविता, खूप आवडते. तर ही कृपया ही कविता झाली. आता आणखी एक कविता मी वाचणार आहे. कवितेचं शीर्षक आहे कुटुंब कविता. माझ्या घराच्या 4 भिंतींना कसली बाधा झाली आहे. साधं सरळ सुत जगणं हे बघता बघता एक एक अमानुष गाठी आवळत गळ्यापर्यंत सरपटत का येत आहे. पुराणातला भाकड वाटणारा कली आपली समजूत पिसून घ्यायला का लावतोय. गेल्या जन्मी असं कोणतं पाप केलं होतं माझ्या घरातल्यांनी की आमच्या पापी माणसांचा ऑर्केस्ट्रात होता. कुठली सैतानी गाणी म्हटली असतील आम्ही, कुठल्या सुर सुरात बिथरवलं असेल देवांना. आजवरच्या झुळझुळ निवळ शंख जगण्याला म्हणूनच झालं असेल काही दुर्दैवी प्रदूषण. आता आकाशाचीच माती माती होऊन छप्पर फाडून गळत असताना अखिल जगण्याचे अर्थ असे 4 भिंतीतून प्रकटून आपली नारसिंही नक पोटात खुपसत असताना कुठल्या कवितेच्या आरशाला या विद्रूपाने सामोरा जाऊ. कविता पुन्हा एकदा ऐका मित्रांनो. अप्रतिम कविता आहे, अप्रतिम कविता आहे. चला टाटा, बाय बाय, सायनारा. पुन्हा नवीन कवितेच्या निमित्ताने भेटू. बाय, सायनारा.